कसं काय मंडळी, स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलवरती। मला माहिती आहे खूप टाइम झाला व्हिडिओ आला नाहीये, पण आता मी आलोय आणि याच्यानंतर मी कन्सिस्टंट राहणार। अबे साले, आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहे मुवा बनलेल्या पोरींचा मेलोड्रामा। जसं पोरं शेट लोकांच्या रीला बनवून रील स्टार झाले आणि त्याच्यानंतर कपड्यांचे धंदे करायला लागले, तसंच आता फिमेल रील स्टार मुवा बनून लोकांना पण बनवताय। हा टॉपिक जेव्हा ट्रेंडला आला म्हटलं जाऊ द्या, कशाला लोकांच्या प्रोफेशन बद्दल बोलायचं, पण जेव्हा ऍक्च्युअल मध्ये मी यांचे व्हिडिओ बघितले म्हटलं नाही, दिस इज समथिंग रॉंग। मी कधी पण मॅम झोपलेला असेल, काही पण करत असेल, मी मॅम कडे गेली, मॅम कधी विचारलं मॅम मी बरोबर करते चुकीचं करते, मॅमनी मला सांगितलंय। हे व्हिडिओ बघितल्यानंतर माझ्या डोक्यात कन्फ्युजन मध्ये फक्त एकच गोष्ट येत होती, ये क्या है? मग मी या मुवा लोकांच्या प्रोफाइल चेक केल्या आणि त्याच्यावरती असणारे व्हिडिओ चाळले आणि मग मला कळून चुकलं, ये तो टट्टी है। या सो कॉल्ड रील स्टार मुवा त्यांच्या फॉलोअर बेसचा यूज करून मेकअप स्टुडिओ खोलताय आणि त्याच्यानंतर मेकअप कोर्सेस लॉन्च करताय आणि त्याचा गवगवाट असं करताय जसं या IAS ऑफिसर बनले। आजच्या व्हिडिओत आपण यांच्या प्रोफेशन किंवा स्किल्स बद्दल काहीच बोलणार नाहीये। आज आपण बोलणार आहे पोस्ट करत असलेल्या सोशल मीडियावरच्या ड्राम्याबद्दल आणि व्हिडिओच्या एंडला यांच्यापासून इन्स्पायर होऊन अपकमिंग मुवांसाठी मी थोडंसं ज्ञान पाजणार आहे। चिल करा गाइस, मॅडमनी काय भारतासाठी गोल्ड मेडल नाही आणले ऑलिम्पिक मध्ये, मॅडमनी खोललाय मेकअप स्टुडिओ आणि 45,000 रुपयांचा बेसिक टू ऍडव्हान्स मेकअप कोर्स लॉन्च केलाय। त्याच्यासाठी एवढा तामझाम चाललाय। नेटवर्क मार्केटिंग नंतर सगळ्यात जास्त बकचोदी जर कोणी करत असेल तर या रील स्टार मुवा आहे। लेवल सबके निकलेंगे। मला खरं सांगू, मला फॅमिली नाहीये, पण मी पूर्ण फॅमिली बघितली यांच्यात। यांनी मला पर्सनली सपोर्ट केला, पर्सनली माझ्या जेवणापासून तर माझा ब्रश पकडण्यापासून यांनी मला इतकं परफेक्ट केलं ना। हाच तो मेलोड्रामा आहे ज्याच्याबद्दल आपण बोलणार आहे। सोशल मीडियावरती हे लोक काय पोस्ट करू राहिले तेच कळत नाही। 45 दिवसांमध्ये स्टुडंट आणि टीचर मध्ये असा काय बॉन्ड फॉर्म होऊ राहिला की यांचं प्रेम उतू चाललंय एवढं मला कळत नाही। असे डायलॉग बाजी केल्यानंतर या लोकांची 50% फी कमी होती का कोर्स साठी? नाही म्हणजे ताई अशा आविर्भावात बोलू राहिली की रील स्टार मॅडमनी तो कोर्स हिच्यासाठी पर्सनली डायरेक्ट फ्री करून टाकलाय। व्हिडिओत पुढे जाण्याआधी मी तुम्हाला सांगणार आहे OneWin बद्दल, जी माझ्या दोस्ताची साईट आहे आणि ज्यावरती मी स्टडीली पैसे जिंकतोय। यामध्ये माझा फेवरेट गेम आहे लकी जेट, ज्यावरती तुम्हाला पायलट उडून जायच्या आधी पैसे कलेक्ट करायचे असतात। चला मी तुम्हाला दाखवतो कसं खेळायचं। सगळ्यात आधी तुम्हाला OneWin वरती जायचंय, त्याच्यानंतर लकी जेट सिलेक्ट करायचं आहे। जसं की तुम्हाला दिसतंय माझ्या वॉलेटमध्ये ऑलरेडी पैसे आहे, तर इथं मी आता 1020 रुपयांची बेट लावतोय। पायलट उडून जायच्या आधी आपल्याला स्टॉप करायचं आहे आणि हे घ्या, आपण जिंकलोय 1958 रुपये। पुन्हा एकदा मी ट्राय करून बघतो, पुन्हा एकदा आपण जिंकलोय 1611 रुपये। टोटल अमाऊंट आपली ऑलरेडी वॉलेटमध्ये जमा झाली आहे। बघितलं ना 1 मिनिटात आपण किती जिंकलोय। जिंकलेली अमाऊंट आपण इझिली विड्रॉ पण करू शकतो। यासाठी आपल्याला प्रोफाइल वरती जायचंय आणि विड्रॉ वरती क्लिक करायचंय। त्यानंतर आपण हवी तेवढी अमाऊंट सिलेक्ट करू शकतो आणि पैसे विड्रॉ करू शकतो। हा गेम तुम्हाला OneWin वेबसाईट वरती मिळणार आहे, जी आपली दोस्ताची साईट आहे, त्याच्यामुळे ट्रस्ट करू शकता। इथं इझी रजिस्ट्रेशन आणि फास्टेस्ट विड्रॉल अवेलेबल आहे। शिवाय OneWin फक्त आणि फक्त आपल्या व्ह्युअर्स साठी 25,000चा वेलकम बोनस देते पहिल्या डिपॉझिट वरती, ज्याच्यासाठी तुम्हाला माझा प्रोमो कोड यूज करायचा आहे आणि मी दिलेल्या लिंक वरून साइन अप करायचं आहे। रजिस्ट्रेशन साठी लिंक आणि प्रोमो कोड पिन कमेंट मध्ये दिलेला आहे, जा आणि साइन अप करा। आणि मी रेकमेंड करेल डिपॉझिट करते वेळी पेटीएमचा यूज करा, जे की फास्ट आणि बेस्ट आहे। At the start, when I came to know she is a police, माझी कॉलर टाईट झालेली। सत्य पाचवायला मला पण जड जातंय, कारण या मॅडम वेल रेप्युटेड ड्युटी करताय। पोलीस, ते पण महाराष्ट्र पोलीस, म्हणजे जोक नाही भाई। आता कित्येक ऍस्पिरंट आहे ना रक्ताचं पाणी करून राहिले ते ड्युटीसाठी, आणि या मॅडमला काय प्रोफेशन निवडायचंय? मेकअप। ठीक आहे, ज्याची त्याची चॉईस आहे, पण या मॅडम मेकअप शिकल्यानंतर आता काय फिमेल क्रिमिनलचा मेकओव्हर करणार आहे का? लागले आणि नंतर आयुष्यात अथर्व आला। नंतर मम्मी बोलली काहीतरी कर, हे कर। मम्मी अथर्वला आधी एक्सेप्ट करत नव्हती, काय करत नव्हती। तिथे क्लिअर बोल, शंभूड शिकरून घे, कारण फुरफुर करून आम्हाला तू काय बोलते ते पण कळत नाहीये। आणि कोण लिहितंय या लोकांच्या स्क्रिप्ट? काय चाललंय? नंतर बोलली झालं, ह्या स्वप्न पूर्ण झालं, काहीतरी करायचं। सगळ्या गोष्टी अर्धवट सोडलेल्या, त्या काहीच नाही सोडल्या। थँक्यू मॅम, मला मिठी मारा। निशब्द होतोय मी हे सगळं बघून, पण माझ्या मनात जो भावनांचा कल्लोळ उठलाय ना, त्याच्यानंतर मला बोलूशी पण वाटतंय। लोकांचे स्वप्न असतात मोठं होऊन काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी करायचं, आणि या बाईचं स्वप्न होतं काहीतरी करायचं काहीतरी करायचं, ते काही असो। होती मी खूप प्रॅक्टिस करायची, मॅमनी मी
कधी पण मॅम झोपलेला असेल काही पण करत असेल मी मॅम कडे गेली. मॅम कधी विचारलं मॅम मी बरोबर करते चुकीचं करते मॅमनी मला सांगितलंय. हा मग याच्यात इमोशनल होण्यासारखं काय आहे? तुमच्या मॅमनी 45,000 रुपये रोख रक्कम घेतलेली तुमच्याकडून तुम्हाला शिकवण्यासाठी. मॅडमचं कामच ते. तुम्हाला सांगतो एवढा फ्लेक्स एखाद्या तालुक्याचा आमदार निवडून आल्यावरती सुद्धा करीत नाही जेवढा ही ताई मेकअपचा कोर्स लॉन्च करून करते. आता तुम्ही म्हणशाल हे लोक फ्लेक्स वगैरे करून हे सगळं रील्स वरती पोस्ट करून सोशल मीडियावरती पोस्ट करून नक्की काय साध्य करताय? तर बेसिकली या मुवा सबलिमिनली पोरींच्या डोक्यात हे खूळ घालताय की मेकअप इज द ओनली ऑप्शन, इट इज द ओनली करिअर ज्याच्यामध्ये तुम्ही असं सक्सेसफुल होऊ शकता. तिच्यासाठी जे सॉफ्ट कॉर्नर आहे ते तसंच राहील. फक्त दीदीने जेवढं शिकवलं तिचं बाहेर जाऊन तुम्ही कोणी नाव खराब करू नका. जेवढं शिकवलंय तेवढं सगळं आपण सगळे एका लेवलला जाऊ आणि दीदीला पण पुढे घेऊन जाऊ. किती ती आत्मीयता एका स्टुडंटची टीचर बद्दल. म्हणजे बघा ना काय बोलताय, दीदीला आपण पुढे घेऊन जाऊ, सगळे आपण एकच लेवल. अरे भाई दीदी पुढे गेलीये. दीदीने 45,000 रुपयाचा कोर्स विकलाय तुम्हाला. शी इज सक्सेसफुल बिझनेस वुमन. तुम्ही तुमचा पा. या मुवा लोकांसाठी यांचे येणारे स्टुडंट्स कमी आणि सोशल मीडियावरचा कॉन्टेंट जास्त वाटायला लागलाय. तुम्हाला काय वाटतं? हे लोक एक्साइटेड आहे आणि अप्रिसिएशन साठी या मुवाचा व्हिडिओ काढताय का? हा बिलकुल असं काहीच नाहीये. मुवानी स्वतः सांगितलंय मी जेव्हा एंट्री मारीन मी तुम्हाला आधीच सांगून ठेवीन सगळ्यांनी मोबाईलवरती काढा, सगळ्यांनी माझा व्हिडिओ काढा, सोशल मीडियावरती पोस्ट करा. मी माझा HD कॅमेरा घेऊन येईल, त्याच्यात शूटिंग करीन आणि मग सिनेमॅटिक व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकीन जेणेकरून लोकांना कळेल की मी किती ग्रेट आहे. ह्या इथं मेकअप आर्टिस्ट आहे ना ज्या मेकअप शिकवताय. मग ही काय बकचोदी चालवली आहे? असं वाटतंय एखादं नेटवर्क मार्केटिंगचं सेमिनार आहे जिथं नेटवर्क मार्केटिंगचे कोर्स सेल केले जाऊ राहिले. आणि काय झालंय यांच्या स्टुडंट्सला? भाई तुमच्यात सेल्फ रिस्पेक्ट नाही का? तुम्हाला वाटत नाही का आपण बकचोदी करतोय, आपण क्रिंज करतोय? अरे काय चालवलंय? पैसे देऊन जर अशी फालतूगिरी करायची त्याच्यापेक्षा नाही केलेला बरा ना असा कोर्स. मला कळत नाही या बकचोदीमधून यांच्या स्टुडंट्सला कोणत्या स्किल्स गेन होऊ राहिल्या. पण मॅडमला 100% सोशल मीडियासाठी कॉन्टेंट भेटू राहिला. मॅडमला मिळणार रीच, मॅडमला येणार व्ह्यूज. मॅडम खेळताय सोशल मीडिया गेम आणि स्टुडंट तुम्ही चिवताय. वर्क करायचंय. तुम्ही 1 वर्ष वर्क कराल, 2 वर्ष वर्क कराल, तुम्हाला असं वाटेल की आपल्याला सक्सेस का नाही मिळते, आपण का आपल्याला जेवढ्या पाहिजे तेवढ्या ऑर्डर्स नाही मिळते. इन फ्युचर असं काय झालं तर ती चूक तुमची थोडीच आहे, ती चूक स्टुडंट्सची आहे. कारण त्यांनी तुमच्यावरती ब्लाइंडली ट्रस्ट केलाय. त्यांना वाटतं तुमच्याकडे कोर्स केल्यानंतर त्यांना खूप सारे क्लायंट्स येतील, तुमच्या नावावर त्यांचा व्यवसाय चालेल. त्या जरी लहान असल्या ना तरी पण त्यांनी मला हर गोष्टीला सपोर्ट केलाय. मी त्यांना मेकअप आर्टिस्ट पण ज्यावेळेस मी फर्स्ट टाइम माझी मॉडेल बनवली होती मला खूप हर्ट झालं होतं. बिकॉज मी माझे 100% दिले होते पण ते 100% माझ्या मॉडेलने नाही दिले, पण त्या कुठेतरी माझ्या सपोर्टला होत्या. मला कळत नाहीये यांचा 45 दिवसांमध्ये, फक्त 45 दिवसांमध्ये एवढा स्ट्रॉंग बॉन्ड कस काय तयार होतोय. टीचर स्टुडंट्स मध्ये एवढं प्रेम कस काय होतो जाऊ राहिलं. अरे आम्ही 5-5 वर्ष ज्या क्लास टीचर सोबत होतो त्याच्या संघ सुद्धा आमचा असा बॉन्ड फॉर्म नाही झाला. सेंड ऑफच्या दिवशी आम्ही त्याच शिक्षकाच्या भाषणात कमेंट पास केल्या. याचा अर्थ असा नाही की आम्ही त्याच्याबद्दल रिस्पेक्ट नव्हतो करत, याचा अर्थ असा आहे की आम्हाला बक्षिसी नाही आवडत. छान वाटलं पण हिम्मत नाही होते इथे काही बोलायची मला सध्या. आणि अशा पागल मैत्रिणी भेटले की सोडून जायची इच्छा होत नाहीये मला. ऍट दिस मोमेंट त्या मुवाला सुद्धा एम्बॅरेसमेंट फील होऊ राहिली. तिला पण वाटत असेल भेंडी चांगल्या माणसाला स्क्रिप्ट लिहायला द्यायला पाहिजे होती, अख्खा पचका हो राहिला माझा. माझं स्कूलमध्ये असताना एलिमेंटरी मध्ये दीदी आयुष्यात पहिल्यांदा रडतीये. इथं मला एक फॅक्ट आठवलाय जो मी कधीतरी सोशल मीडियावरती वाचला होता की ज्या मुली एक्सटर्नल ब्युटीकडे जास्त लक्ष देतात त्या ब्रेनलेस असतात. ह्या मोजक्या मुलींबद्दल बोलतोय, सगळ्यांबद्दल नाही. सगळ्यांनी मनाला लावून नका घेऊ. मला हे पूर्ण करायला जवळजवळ 12-13 वर्ष गेली. मला नव्हतं माहिती मेकअपचा कोर्स करणं म्हणजे रॉकेट सायन्स आहे. बाईला 12 वर्ष लागले पूर्ण करायला. अरे एवढा वेळ UPSC ऍस्पिरंटला कलेक्टर व्हायला सुद्धा लागत नाही. फक्त आता हे प्रूव्ह करून दाखवायचं की मी हे सर्टिफिकेट हातात घेतलंय ना
आता मी 1 वर्षानंतरच फक्त पहा, आजची डेट मी लिहून ठेवणार, 1 वर्षानंतरच पहा आता मी कुठे असणार. हा मेकअप कोर्स करून तू कुठे जाणार आहे? तू एक मेकअप स्टुडिओ खोलणार आहे आणि इन्स्टाच्या बायो मध्ये स्वतःला मुवा म्हणून घेणार आहे. याच्यापेक्षा जास्त काय करू शकते मावशे तू काय इलॉन मस्क संग पार्टनरशिप करून चंद्रावर जाणार आहे का? आणि मग मी शेवटी स्वतःच डिसिजन घेतलं की मी जॉब क्विट केला आणि PhD मेकअप स्टुडिओ जॉईन केला. लॉजिकल गोष्ट बोलतोय. ह्या ताईने जर तिच्या मेकअप प्रोफेशन साठी एक स्टेबल जॉब जर सोडला असेल तर ह्या ताईसारखी येडी कोणीच नाही. जे कोणी मुलं मुली यांच्यापासून इन्स्पायर होऊन मेकअप आर्टिस्ट बनण्याचा विचार करत असतील त्यांच्यासाठी बोलणार आहे मी आता. लॉजिकल विचार करा. जेवढे पण हे मुवा हे जे कोर्स सेल करताय आता, यांचे वेल नोन सोशल मीडिया अकाउंट्स आहे, ज्याच्यावरती चांगली रीच पण येते आणि ज्याच्यावरती चांगले फॉलोअर्स पण आहे. त्याच्यामुळे यांना क्लायंटची गरज नाही. क्लायंट्स ऑटोमॅटिकली यांच्याकडे येते बिकॉज ऑफ देअर सोशल मीडिया अपीअरन्स. नॉट इव्हन क्लायंट्स, यांचे कोर्सेस पण सेल होत आहे आणि शिवाय यांना ब्रँड्स पण अप्रोच करताय. त्याच्यामुळे यांचे अर्निंग सोर्स मल्टिपल आहे. तुमचं काय? तुम्ही कोणत्या बेसिसवरती हा कोर्स करून सक्सेसफुल होशाल याची तुम्हाला गॅरंटी आहे. मी असं बिलकुल नाही बोलत की तुम्ही कोर्सेस करू नका. बिंदास करा, यांच्याकडे जाऊन करा किंवा वेल नोन अकॅडमीज मध्ये जाऊन करा. पण ऍक्च्युअल सिच्युएशन काय आता बिझनेस मध्ये किंवा ऍक्च्युअल मार्केटमध्ये काय चालतंय याच्याकडे पण लक्ष द्या. कारण हे सोशल मीडियावरचं जंजाळ आहे. याच्यात तुम्हाला फक्त एक्सटर्नल गोष्टी दाखवल्या जातील, इंटरनली काय होतंय हे तुम्हाला दाखवलं जाणार नाही. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, बिझनेस मध्ये सप्लाय आणि डिमांड या कन्सेप्ट वरती कायम भर द्या. कारण जिथं सप्लाय जास्त राहील तिथं डिमांडच राहणार नाहीये. यांचे कोर्सेस 100% करा तुम्ही, पण सोशल मीडियावरती हे त्यांच्या सक्सेसचा जो फ्लेक्स करताय त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. ते कसं झालंय काय झालंय हे फक्त त्यांनाच माहिती आहे. तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवून जाशाल आणि विहिरीत उडी मारशाल. चला मग आजच्या पुरतं इतकंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा कसं वाटला, काय वाटला. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. OneWinची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, पिन कमेंट मध्ये दिलेली आहे, नक्की चेकआउट मारा. बाय बाय. 17 कोडीचं हे आपण एकाचे तोंडाने कडूचे पटलं तर घे भाव, नाही तर सोडून दे गोड बोलून.